सकाळ सकाळ नाश्त्याची घाई होती, त्याच्यामुळं मी आहे ना मक्याचं रव्याचं उपीट केलं बघा. हे असा दिसतो मक्याचा रवा आणि खूप छान पण होतं बघा त्याचं उपीट. त्याच्यामुळं पटकन मी भाजून घेतला, थोडंसं तेल टाकून एकीकडं गरम पाणी ठेवलं आणि कांदा टोमॅटो जे काही फोडणीसाठी लागतं ते मी चिरून ठेवलं. लगेचच फोडणी केली मी. फोडणी करून हिरवी मिरची कढीपत्ता ते टाकला आणि कांदा आणि टोमॅटो पण टाकलं. टोमॅटो छान लागतो बघा ह्याच्यामध्ये. आता उपीट करायचं म्हटलं तर आम्ही तर टाकतो आम्ही टोमॅटो. तुम्ही टाकता का नाही मला कमेंट करून सांगा. आणि पण छान लागतो, लिंबूपेक्षा टोमॅटो छान लागतो, त्याच्यामुळे मी टोमॅटोच वापरते उपीट करताना. आणि आता बघा पटकीनं पाणी टाकायचं, पण आपण जेवढं घेतलं ना त्याच्या दुप्पट पाणी लागतं बरं का. हे भरपूर पाणी लागतं ह्याला, आपल्या ह्याच्यासारखं नाही. जेवढं आपण रवा घेतलं त्याच्या दुप्पट पाणी टाकलं बघा आणि उकळी आली की पटकीनं सोडून देऊन हलवून घ्यायचं चांगलं आणि झाकून ठेवायचं. एक 5-10 मिनटात लगेच वाफलून निघतं ते आणि शिजतं पण चांगलं ते पटकीनं आणि वेळ लागत नाही. आपण चांगला रवा भाजला म्हणजे वेळ लागत नाही शिजायला. पटकीनं आपण आता ते झाकण ठेवूया. झाकण ठेवलं की मग पटकीनं आता मी इकडं तोपर्यंत वाढण्याचं हे केलं. आता झालं बघा, पटकीन वाढून घेते मी. वाढून घेऊन त्यांना देऊन आहोंना जायचं होतं, त्याच्यासाठी पटकीनं नाश्ता ताटात वाढला. त्याच्यावर दही शेंगा चटणी असं मी वाढलं. त्याच्यामुळं दह्याबरोबर खूप छान लागतं बघा हे. त्याच्यावरनं दही पण टाकलं, शेंगा चटणी टाकली. नाश्ता दिला त्यांना. नाश्त्याचं झालं, पण आता नाश्ता झाल्यानंतर स्वयंपाक करायचा होता, पण स्वयंपाकासाठी प्यायचं पाणी संपलं होतं. आम्ही आता प्यायचं पाणी आम्हाला बाहेरून आणावं लागतं ना, फिल्टरचं पाणी वापरतो आम्ही प्यायला. त्याच्यामुळं बाहेर जावं लागलं, लांब जावं लागलं आम्हाला. गाडीवर गेलो आम्ही आणि प्यायचं पाणी आणलं. मग दुपार अशीच गेली. रात्री नंतरनं मी डाळ आणि भाकरी केली. आमच्यात रात्री म्हणलं तर भाकरीच असते का, त्याच्यामुळं मी भाकरी केल्या आणि डाळ शिजवली नसती, दुसरी काही भाजी केली नाही. भाकरी 5-6 भाकरी करून घेतल्या आणि डाळ साधंच जेवण केलं बघा. त्याच्यामुळे या जेवण